वाई येथे सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनामधील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी आणि मतदान प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांकडून कोणतीही चूक होऊ नये यासाठी या शिबिरात वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांच्या संकल्पनेमधून वाई विभागातील सर्कल अधिकारी, तलाठी, क्लर्क यांनी एक नाट्यछटा सादर केली। वाई विभागात राबवलेल्या या अनोख्या प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुद्धा त्याचं कौतुक केलं आहे। आज सरकारी अधिकाऱ्यांनी पत्र व्यक्त केले आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न चालू आहे। काय सांगाल याबाबत? मी पंचायत सातारा लोकसभा अंतर्गत 256 वाई विधानसभा मतदारसंघामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघतो। माझं नाव राजेंद्र कुमार जाधव। आज मतदान पथकांचं पहिलं प्रशिक्षण आम्ही द्रविड हायस्कूल वाई इथं आयोजित केलं होतं। हे प्रशिक्षण सोपं व्हावं, की तांत्रिकदृष्ट्या जी माहिती आहे ती अधिक सोप्या शब्दात समजावून सांगावी म्हणून आम्ही एक नाट्यछटा तयार केली होती। अर्थात हा प्रयोग होता आमचा। ह्या प्रयोगासाठी आमचे तलाठी, सर्कल ऑफिसर, तहसील ऑफिसमधले क्लर्क या सगळ्यांची आम्ही मदत घेऊन, म्हणजे हे कोणीही प्रोफेशनल कलाकार नसताना अवघ्या 2 ते 3 दिवसात यांच्याकरवी आम्ही स्क्रिप्ट तयार करून अतिशय सोप्या बाबतीत इलेक्शन मधले जे किचकट नियम किंवा प्रक्रिया आहेत ते समजावून सांगायचा आम्ही प्रयत्न केला। त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला आम्हाला, म्हणजे आमच्या वरिष्ठ कार्यालयाला सुद्धा ज्यावेळी हे कळलं तेव्हा त्यासुद्धा त्यांनी एक ऑफिसर पाठवले दखल घेऊन याची। आणि इथल्या ज्यावेळी लोकांशी आम्ही बोलतो तर त्या लोकांनी इतक्या उत्स्फूर्तपणे स्टेजवर येऊन प्रतिक्रिया दिलेल्या आहे की आम्हाला थेअरी अशी समजावून सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष जे प्रॅक्टिकल तुम्ही नाट्यछटेद्वारे दाखवलं त्याद्वारे आम्हाला खूप म्हणजे सुलभ झालं सगळं समजून घेताना। आणि त्यामुळे हे अरेंज करताना याचं तर रेप्लिकेशन ज्यावेळी दुसरं ट्रेनिंग, तिसरं ट्रेनिंग होईल त्यावेळी आम्ही करू। थँक्यू। यामध्ये नेमकं काय अशा प्रकारचं तुम्ही जनजागृती करताय, नेमकं काय दाखवाय? जनजागृती म्हणजे आता 7 मेला आमचं मतदान आहे, तर त्यावेळी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं आम्ही आवाहन आमच्या स्वीप कक्षाद्वारे कंटिन्युअस चालू आहे। यावर्षी किमान 70% पर्यंत मतदान होईल अशी आमची अपेक्षा आहे। त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे। आता राहिलेले जे प्रत्यक्ष निवडणुकीचं कामकाज करणारे हे जे कर्मचारी आहेत यांच्याकडून कोणतीही चूक होऊ नये आणि त्यांचं काम सोपं व्हावं म्हणून आज आम्ही हा नाट्यछटेचा प्रयोग आज केला।